राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर संग्राम बापू भंडारे यांनी केलेल्या शाई फेक प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आता वारकरी संप्रदायही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप करत काही नावांचा उल्लेख केला होता। या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात आले। वारकरी टाळ मृदुंग घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामांच्या घोषणांमध्ये आंदोलन करत कार्यकर्त्यांनी विकास लवांडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच आंदोलनाला सुरुवात झाली। वारकरी कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन आणि घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। वारकरी संप्रदायाचा अपमान सहन करणार नाही, लवांडेंवर तात्काळ कारवाई करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। यावेळी वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले। विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। तसेच वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही करण्यात आला। वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि संत परंपरेचा आधार आहे। अशा पवित्र परंपरेवर आरोप करणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका मांडली। तसेच जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। दरम्यान संग्राम भंडारे यांच्या शाईफेक प्रकरणानंतर राज्यातील राजकारण अधिक तापलं असून या वादामुळे वारकरी संप्रदाय आणि राजकीय पक्षांमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। काही दिवसांपासून विकास लवांडे नावाचा माणूस, विकृत मनस्थितीचा माणूस, आपल्या वारकरी संतांवरती शब्दफेक करण्याचा प्रयत्न करतो। अगदी विखारी असणारी टीका खऱ्या अर्थाने तो व्यक्ती करतोय। आत्ताच काल परवा आमच्या बापूंनी सुद्धा एक त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली। वारकरी संप्रदायामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत, एक जहालही आहे आणि एक मवाळही आहे। काही लोकांनी मायेने जवळ घ्यायचे असतात, काही लोकांनी जहालपणे सुद्धा त्याची प्रतिक्रिया व्यक्त करायची असते। प्रत्येक वेळेस शब्दानेच कधी कधी काही माणसांना समजत नाही, म्हणून लातोटी भूत बातों से नहीं मानते अशा पद्धतीचे काही लोक असतात। मग त्याला कधी कधी चपलानी कधी कधी सडकावे लागतात अशी माणसं। म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाची भूमिका आहे, सर्वाभूती एक वासुदेव पाहण्याची सर्वांची वृत्ती आहे। परंतु कधी कधी एखादा व्यक्ती जर अंगावर येत असेल तर त्याला त्याच्या भाषेमध्ये कधी कधी उत्तर द्यावे लागतात। म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वच वारकरी मंडळी मारामारीच्या भूमिकेत नाही तर संविधानिक पद्धतीच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। महाराजांनी मगाशी सांगितलं, जर हे लवकरात लवकर या व्यक्तीला अटक केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही अजून तीव्र भूमिका म्हणजेच मंत्रालयापर्यंत जाण्याची जरी भूमिका असेल तरी सुद्धा आम्ही वारकरी मंडळी त्या ठिकाणी घेऊयात। कारण की कोणत्याही साधू संतांचा अपमान जर होत असेल आणि आपण जर तो अपमान शांतपणे ऐकत असू, पण त्यामुळे आपण संतांची लेकरं, संतांची आपत्ती म्हणून घेण्याचा काही आपल्याला अधिकार नाही। म्हणून आपल्या गुरुवारांच्या विषयी, आमच्या संतांच्या विषयी, आमच्या वारकरी परंपरेच्या विषयी जर कोणी आवाज उठत असेल तर त्याच्याविषयी निषेध आम्ही व्यक्तच केला पाहिजे आणि तो व्यक्त करण्यासाठी आज आलेलो आहोत। रामकृष्ण। वारकरी संत, जय श्रीराम, जय घोष आणि वैदिक सनातन हिंदू धर्म याबद्दल शरदचंद्र पवार साहेब यांनी प्रतिगामी म्हणून वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे आणि विशेषत्वानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या एका व्यक्तीनं, विकास लवांडे नावाच्या व्यक्तीनं वारकरी संप्रदायात प्रतिगामी घुसखोर घुसलेले आहेत असं जे आक्षेपार्ह, अपमानास्पद, साधू संतांचा अपमान करणारं विधान केलेलं आहे। आणि त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील वारकरी आणि हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही आज SP कार्यालयावर या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या सर्व वारकरी मंडळींची जी मागणी आहे ती मागणी म्हणजे 24 तासाच्या आत विकास लवांडे नावाच्या व्यक्तीला त्वरित अटक व्हावी आणि शरदचंद्र पवार यांनी संबंध वारकरी संप्रदायातील संत महापुरुषांची माफी मागावी, अन्यथा हे जे आंदोलन आहे हे आंदोलन तीव्र स्वरूप घेऊन रस्त्यावर संविधानिक मार्गाने वारकरी या ठिकाणी उतरून हा आक्षेप नोंदवणार आहे, याची शासनाने खबरदारी घ्यावी। म्हणून आम्ही सर्व वारकरी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। संविधानिक मार्गाने संबंध वारकरी हा महाराष्ट्रातील रस्त्यावर उतरेल आणि रस्ता चक्का जाम अशा पद्धतीचं आंदोलनाचं स्वरूप असेल।
तीव्र निषेध आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी होईल.